सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अजूनही टांगणीला. सुप्रीम कोर्टामधील सुनावणी आता शुक्रवारी. सुप्रीम कोर्टाकडून निवडणुकीच्या प्रक्रियेला स्थगिती नाही. मुंबई पालिकेमध्ये महायुतीला आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडीला मनसेची गरज. 2024च्या विधानसभा निकालांच्या नुसार 22 प्रभागांमध्ये मनसेच किंगमेकर. अयोध्येमधल्या राम मंदिरात दिमाखात फडकला धर्मध्वज. अयोध्येसह संपूर्ण देशभरात जल्लोषाचं वातावरण. पंतप्रधानांच्या हस्ते विधिवत पूजन. शतकानुशतकाची जखम आज भरून निघाली. आता रामाला काल्पनिक मानणारी मानसिक गुलामगिरी संपवून टाकू. पंतप्रधान नरेंद्र मोदींची धर्मध्वजा फडकवल्याच्या नंतर दिली ग्वाही. सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक. अधिवेशनामध्ये घरांच्या किमती कमी करण्याचं सरकारने दिलं होतं आश्वासन. बैठकीला शशिकांत शिंदे, विक्रांत पाटील राहणार उपस्थित. नवी मुंबई मधल्या वाशी बाजार समितीमध्ये शेवग्याच्या शेंगांना 400 रुपये किलोचा दर. आवक घटल्यामुळे भाजीपाल्याच्या दरांवरती परिणाम. इतर भाजीपाला 150 रुपयांच्या पार. भारतीय पासपोर्ट वरून अरुणाचल प्रदेश मधल्या महिला प्रवाशाची शांघा विमानतळावरती अडवणूक. चीनी इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक. भारताने नोंदवला तीव्र निषेध. गुवाहाटी कसोटीवरती दक्षिण आफ्रिकेची मजबूत पकड. दक्षिण आफ्रिकेचं भारताच्या समोर 549 धावांचं महाकाय लक्ष. चौथ्या दिवसअखेर भारत 2 बाद 27 धावा. हातकणंगले नगरपंचायतीमध्ये 17 दिवसात 23 लाख रुपयांचं कर्ज माफ. नाहरकत दाखल्यासाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरतेवेळी शासनाचे सर्व कर भरणे बंधनकारक. अटीमुळे 135 उमेदवारांनी भरला कर. संभापूर इथं किरकोळ कारणावरून परप्रांतीय तरुणाचा चाकूने भोगसून खून. किरकोळ कारणातून वाद, 1 जण जखमी. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.